आज छान अशी वांग्या बटाट्याची भाजी बनवायची आहे, तर मोठे मोठे असे वांग्याचे आणि बटाट्याचे काप करून घेतले आणि थोड्या वेळ पाण्यात ठेवले, तर म्हणजे ते काळं पाणी निघून जातं. त्यानंतर मग कुकर ठेवला आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, त्याच्यात जिरे मोहरी टाकली आणि ठिसलेला लसूण टाकला आणि लसूण तडतडल्यानंतर त्यामध्ये कापलेला टमॅटो टाकला आहे. टमॅटो पण तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय झाल्यानंतर 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला आणि त्यानंतर वांगे बटाटे जे कापलेले होते ते टाकले आणि पुन्हा व्यवस्थित असं हलवलं. तर यानंतर आहे ना 1 चमचा असं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे, कारण खूप रस्याची भाजी करायची नाही म्हणून अगदी थोडंसंच पाणी टाकलं आहे वाफेपुरतं. आणि त्यानंतर मग आता 10-15 मिनटं शिजल्यानंतर तर मस्त अशी वांग्या बटाट्याची लांब कापची भाजी तयार झाली आहे. आणि त्यानंतर बटाटा शिजल्यानंतर इथं मी 2-3 चमचे ना शेंगदाण्याचा कूट टाकते आणि पुन्हा 5 मिनटं आहे ना थोडीशी वाफ दिल्यानंतर गॅस बंद करणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी वांग्या बटाट्याची भाजी तयार झाली आहे.